शापूची भाजी करण्यासाठी तेलात लसूण टाकला आणि वरून डाळ, चटणी आणि मीठ हळद टाकली. कारण डाळ थोडी शिजली की वरून शापूची भाजी टाकायची. डाळीचं पाणी आटत आले. हे बघा, त्याला म्हणतात डाळीतली शापूची भाजी. ज्यांना पित्त आहे तरी शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी केली आणि ही शापूची भाजी पण, तर दोन्हीने पित्त वाढू शकतो. म्हणून मी डाळ आणि शापूची भाजी करते. अशीच बारीक गॅसवरती हलवायची, पाणी वाचायची नाही. कारण आपण शापूची भाजी डाळ एकत्र टाकली तर डाळ थोडंफार कच्ची राहते. म्हणून डाळ थोडीशी 1-2 उकळ्यामध्ये शिजवून घ्या, नंतर ही भाजी टाकायची. आणि हे बघा, भाजीचंच पाणी पहिलं सुटलेलं असतं, तर तेवढ्यामध्ये भाजी शिजते. पुन्हा कोणाला हिरव्या मिरचीची आवडते. मी हिरव्या मिरचीची भाजी करत असते आणि मिरची पावडरची पण. तर ही आहे मिरची पावडरची भाजी. झाकण ठेवायचं नाही. आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि भाजी शिजवली, मेथीची भाजी असू किंवा शापूची भाजी असू, त्याने त्याला भाजीला कडूपणा येतो. त्यामुळे झाकण कधी ठेवायचं नाही. भाकरी आणि शापूची भाजी या खायला.